मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही है। बहुत सारी चीज़ें होती हैं जो नहीं दिखाते। कि जो चीज़ें वो नहीं दिखाते, पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए। रितेश, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनेलिया को मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपने लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज अ रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कभी मौका मिले तो करना चाहेंगे? अगर उनके पास बजट हो तो जरूर। इक्वेशन की बात करें कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं दिखाना चाहिए? मैं सवाल नहीं समझाता, कौन से कपल की और क्या करेंगे? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट करते हैं तो आपको लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पे दिखाना वैल्यूएबल है या कुछ चीज़ों को एक्सप्लेन किया है? नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही है। बहुत सारी चीज़ें होती हैं जो नहीं दिखाते, और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते। पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें, मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दे आर डीलिंग विद। तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं पता बोलना चाहते, और बहुत सारी चीज़ें होती है जो जताना चाहते हैं, बोलना चाहते हैं, इसलिए वो शो पर दिखाई देता है। बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स, एंड आई एम प्रीवी टू इट, कि जो चीज़ें वो नहीं दिखाते, पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए। एब्सोल्युटली, हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती या एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता। बहुत सारी चीज़ें हैं जब आपको पता चली कि बोलेगा अरे ये हुआ था, ये दिखाया नहीं। हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स, आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता, भाई बहन। ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है। तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज। इट्स नॉट ओनली अबाउट दोज टू पीपल, उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है। सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉकिंग चीज़ें दिखानी है टीआरपी के लिए। बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झाले, त्या बाबतीत काय बोला? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळायला जातात शनिवार रविवार टुर्नामेंटसाठी, आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात। माझं नाव सुद्धा माहिती नसतं त्यांना, बिग बॉस बिग बॉस बिग बॉस। तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे, त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे। आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झाले, त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? नाही, तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता। तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात, आणि कधी कधी मला वाटतं की हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू, कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात। तुम्ही म्हणाल की भावना आहे, हे एक इमोशन आहे, आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ती एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात, आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात। प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही, किंवा हा व्यक्ती व्यवस्थित, आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच, आणि त्यांचे रिॲक्शन्स पाहायला मला फार आवडतं। असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत, ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत। तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो। प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाढली आम्हा सगळ्यांचीच, आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे
उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा तेव्हा एकत्र येतात, संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतात, यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार का? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवातसुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझनबरोबर असणार आहे. नमस्कार. खूप आनंद होतोय की बिग बॉस सीझन 6 ज्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते 11 जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येतं आणि मगाशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मान सुद्धा दिला, सन्मान सुद्धा दिला आणि प्रेम सुद्धा दिलं. आणि या मान, सन्मान आणि प्रेमातनंच तो हक्क येतो. जेव्हा माणूस कुठेतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवतो आणि दाखवताना थोडंफार ओरडायचं असतं आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोडपर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवता आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिले. वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दीपक सर, तुम्ही काय सांगा? Thank you. Good evening, everybody. Shumanto, Satish, thank you for this opportunity to really bring back the next season sooner. As everybody may have seen the last season, we're really going to up the stakes, up the drama, up the twist, up the entire season this year to where we left off last year. If last year to me was just the trailer, the movie is really going to be out now this season, and it was a big responsibility even last year and this year even more, purely because for us this is a very, very important show. This is not just a show, this is an emotion for all of us here at Endemol, and we intend to take this to the next level. We intend to take this to the next level because we treat Maharashtra Marathi language as not a regional language but as a main language across India, and for us that is really, really important, and that was the big change that we made last year, that this is not a regional language, this is a language version, and we cannot be dishing out a version of Big Boss which is even 1% lesser from the Hindi show or even the international show. We want to make international quality content and disrupt the game, and we started last year, and like I said, last year was just the trailer. The movie is going to be out now, and I really, really thank Ritesh for helping being the partner to really, really push the envelope last year, and very, very excited about what's going to come up this year. And I must say the entire team at Endemol is working non-stop in the last 60 days, including Christmas, New Year, all the holidays. They've been at it only to ensure that when we are out, we will give you a spanking new season. I have my colleague Ketan, the showrunner and creative producer, with me here, and really excited for the show coming out in the next few days. Thank you.